नमस्कार, मी मेकअप आर्टिस्ट नाही आहे. तर काल आहे ना मला एक मेकअपची ऑर्डर होती, त्यासाठी मी आहे ना हॉलवरती गेले. तर त्यांचा मला टायमिंग होता की 11 वाजता या तुम्ही म्हणून. तर मला नवरदेवाच्या बाजूची ऑर्डर होती. नवरदेवाच्या बहिणीचा मेकअप करायचा होता. तर 3 ते 4 जणी सायडर्स होत्या. तर मी आहे ना लोकेशनवरती पोहोचले. 11 वाजता त्यांना कॉल केला तर ते बोलले की आम्हाला यायला अजून अर्धा तास लागेल, तुम्ही थांबा. तर मी बोलले बरं ठीक आहे. मग म्हटलं तर इथं हॉलमध्ये बसण्यापेक्षा आहे ना नवरदेवाच्या रूममध्ये जाऊन बसावं. म्हणून मी नवरदेवाच्या रूममध्ये गेले तर तिथं कोणीच नव्हतं, मोकळे होते पूर्ण रूम. मग मला नवरीच्या रूममधून जरा हसले वगैरे आवाज आला. तर म्हटलं इथे एकटं बसण्यापेक्षा तिथं जाऊन बसावं. म्हणून मी नवरीच्या रूममध्ये गेले आणि तिथे जाऊन बसले. तर नवरी तिथं ऑलरेडी तयार वगैरे होऊन मस्तपैकी तिच्या मेकअप आर्टिस्टने तिला तयार केलं होतं. तर ती बसली होती तिथं व्यवस्थित तयार वगैरे होऊन. त्यावेळेस तिची मम्मी आली तिथे नवरीची. तर बोलली की वाव किती छान दिसते बाजूबा वगैरे. त्यांनी त्याची पप्पी वगैरे घेतली बरं का. तर मी ते सगळं बघत होते. तरी ना तर ती ब्राईड होती ना, तर ती बोलली की मम्मी पप्पा कुठे आहेत, मला दाखवायचंय पप्पांना की मी कशी दिसते म्हणून बरं का. तर ती बोलली की थांब 5 मिनिटं मी पप्पांना बोलवून आणते. तर मी माझ्या हातात मोबाईल होता, सहज मी चेअरवरती बसले होते. म्हटलं की यांची व्हिडिओ घ्यावी नाही का, काय रिॲक्शन येते तिच्या पप्पांची. म्हणून मी सहज आपला मोबाईल काढला आणि तिचे पप्पा आतमध्ये आले आणि रॅन्डम मी फक्त कटाकटी 10 सेकंदाचा व्हिडिओ घेतला असेल. तो पण व्यवस्थित नव्हता. म्हटलं काय घेऊन पण उपयोग नाही, म्हटलं कशाला घ्यायचंय म्हणून मी बंद केला बरं का तो व्हिडिओ. तर आणि ते पण तिचे पप्पा आतमध्ये आले. त्यांनी मला पाहिलं की मी व्हिडिओ काढते म्हणून. तर ते जास्त काही बोललेच नाही, ते लगेच तिथून निघून गेले. म्हटले चालू द्या तुमचं असं तसं. तर तो व्हिडिओ आहे ना मी घरी आल्यावरती मग माझे मेकअपचे वगैरे पोस्ट करायचे होते म्हणून मी सहज गॅलरी उघडून बघितला. तर म्हटलं की एवढा पण वाईट नाही आलेला व्हिडिओ, असू दे 10 सेकंदाचा. तर 10 सेकंदाचा पण म्हटलं याला एखादं छानसं कॅप्शन टाकावं आणि हा पोस्ट करावा. आणि सहज सहज बरं का मी तो व्हिडिओला कॅप्शन वगैरे टाकला आणि पोस्ट केला. बघते तर काय 27 ते 28,000 व्ह्यूज आले त्या व्हिडिओला. आता मी इतक्या उशिराच्या व्हिडिओबद्दल बोलते. तो व्हिडिओ मी आता तुम्हाला प्ले करून दाखवणार आहे. तो पुढे व्हिडिओ प्ले करते मी, बघा तुम्ही. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धाप, लई अवघड हाय गाड्या. तर आहे ना सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मी सहज तो व्हिडिओ घेतला होता. असं म्हणजे माझ्या काही मनात पण नव्हतं की तो घ्यावा किंवा काय. सहज म्हणजे सहज ती ब्राईड माझी नव्हती पण म्हणजे सहज मी आपला तो व्हिडिओ घेतला आणि पोस्ट केला. तर त्याला इतके व्ह्यूज गेले. तर म्हणजे कसं असतं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नाही का, म्हणजे आपण एखादी गोष्ट अशी ठरवून वगैरे करत नाही, तर अचानक आपल्याकडून होते ती अशी व्हायरल जाते. मी खूप ग्रेटफुल आहे, मला खूप ग्रेटफुल वाटते, असं ब्लेस्ड वाटते की मी सहज तो व्हिडिओ घेतला. त्या दोघांचा म्हणजे नाही का त्या दोघांच्या प्रेमाचा एक सुंदर क्षण मला म्हणजे टिपता आला आणि मी तो म्हणजे माझ्या थ्रू तो व्हायरल होतोय. तर थँक्यू सो मच सगळ्यांनी त्या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल, प्रेम दिल्याबद्दल. आणि असेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील मेकअपच्या रिलेटेड किंवा कशाच्या रिलेटेड, तर मला नक्की फॉलो करा. किंवा ज्यांना मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्ये उतरायचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर ज्यांचा कुणाचा मेकअपचा क्लास झालाय आणि क्लास होऊन तर त्यांना काही क्वेश्चन्स आहेत, तर त्यांना त्यांची म्हणजे नाही का उत्तरं सापडत नाही, तर त्यांना असं वाटतं की कोणाला विचारायचं. तर ज्यांच्याकडे क्लास केलाय त्यांना पण सारखा फोन किंवा मेसेज आपण करू शकत नाही. तर आणि आपण मग काय करतो की सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती वगैरे ना असे काही क्रिएटर्स असतात किंवा मेकअप आर्टिस्ट असतात, आपण त्यांना फॉलो करून ठेवतो की जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला ज्या प्रश्न नडतायत किंवा ज्यांची उत्तर आपल्याला येत नाहीत ती प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून भेटतील असं तुम्हाला वाटतं म्हणून त्यांना फॉलो करता. पण त्यांच्या व्हिडिओमध्ये कधी ते येतच नाही की म्हणजे तुमच्या मनात जे प्रश्न चालू आहेत ते कधी ते मेकअप आर्टिस्ट कधी बोलूनच दाखवत नाहीत. त्यामुळं तुम्हाला समजतच नाही की आपण कोणाला विचारायचं कोणाला नाही. तर मी पण या फील्डमध्ये आहे आता 1 वर्षापासून. तर तुम्हाला जर काही मेकअपच्या रिलेटेड, आय मेकअप रिलेटेड, मेकअप बेस रिलेटेड जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला फॉलो करून ठेवा. इथून पुढे माझे आता व्हिडिओ सगळे त्याच्यावरतीच असणार आहे, डिपेंड असणार आहेत की आय मेकअपमध्ये जर कोणाचं काही चुकत असेल. छोट्या छोट्या गोष्टी असतात मेकअप मधल्या, जसं की काही जणीला युपिंनी फ्लावर्स कसे अटॅच करायचे हेअरस्टाईलसाठी ते पण समजत नाही अजून. म्हणजे कसं पाहिलेलं असतं पण लक्षात येत नाही, गडबडीत वगैरे समजत नाही, सुचत नाही. तर त्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप की त्या मी क्लिअर करणार आहे माझ्या व्हिडिओमधून. जर कोणी इंटरेस्टेड असतात तर माझ्या अकाउंटला फॉलो करून घ्या.